नमस्कार, आपण पाहत आहात CBS न्यूज मराठी। तर चला पाहूयात आज काय विशेष आहे स्पेशल रिपोर्ट धडक बेधडक मध्ये। सांगोला आगाराची काय आहे कमतरता? ST बसची वेळेत सेवा का मिळत नाही? बसेसची संख्या का आहे कमी? गेल्या अनेक दिवसांपासून का होतो विद्यार्थ्यांना त्रास? काय आहे याचं मुख्य कारण? ST बसच्या संदर्भात प्रवाशांना व विद्यार्थ्यांना कधी मिळणार दिलासा? सर्वसामान्य प्रवाशांची तक्रार असेल तर काय करावे? महिला व मुलींवर बस स्थानकावर असभ्य वर्तन होत असेल तर काय केलं पाहिजे? सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सांगोला आगाराच्या कोणकोणत्या योजना आहेत? अशा एक नाही तर अनेक प्रश्नांचा खुलासा केलाय सांगोला बस स्थानक आगार व्यवस्थापक माननीय श्रीयुत पोफळे यांनी। या सर्व प्रश्नांसह अनेक खोचक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी बाळासाहेब वाळकी यांनी। यांच्यासह प्रतिनिधी अण्णासाहेब खरात, पूनम सावंत, बालाजी केदार। तर चला मग आमच्या स्पेशल रिपोर्टकडे, म्हणजे धडक बेधडक। CBS न्यूज मराठी सांगोला टीम सांगोला शहरामध्ये ST स्टँडचे माननीय मॅनेजर साहेब यांची मुलाखत घेण्याकरिता आम्ही आज मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये आलेलो आहोत। तर सर्वप्रथम मॅनेजर साहेबांनी हे सांगावं की आपल्या प्रवाशांच्या संदर्भात टोटल ऑल ओव्हर प्रवाशांच्या संदर्भात ज्या आपल्या डेपोकडून काही सुविधा सेवा दिल्या जातात त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ। नमस्कार, मी विकास पोफळे, आगार व्यवस्थापक सांगोला आगार। मी आगार व्यवस्थापक म्हणून ऑक्टोबर 2023 पासून या आगारामध्ये रुजू झालेला आहे। त्यापूर्वी मी सन 2011 ते 2016 याच आगारामध्ये वाहतूक निरीक्षक या पदावरती कार्यरत होतो। त्याच्यामुळे या आगाराचा या तालुक्यातील जे खेडेगाव असतील किंवा जे वाहतूक सेवा असतील, ज्या फेऱ्या असतील किंवा जे आगारातील जे कर्मचारी असतील त्याचा जवळजवळ मला 90% पूर्ण चांगल्या प्रकारे माहिती आहे। त्याच्यामुळे मला सध्या आता आगार व्यवस्थापक म्हणून काम करताना त्याचा चांगला फायदा होत आहे। पण ज्यावेळी मी 2011 आणि 16 पर्यंत होतो त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या आगाराची महामंडळाची, तर थोडीशी गाड्यांच्या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता आहे। त्यावेळेच्या गाड्या साधारणतः म्हटलं तर 18-19 सालच्या वेळेस या आगारामध्ये जवळजवळ 72 बसेस होत्या। पण आता आपल्या आगारामध्ये 53 बसेस असून त्या 53 पैकी पण 49 बसेस आपल्या आगारामध्ये सध्या आणि 4 बसेस विभागीय कार्यासाठी RTO पासिंग करता किंवा आपल्या इतर कामासाठी गेलेल्या आहेत। मग त्याच्यामुळे सध्या काय आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी वर्ग आहे, जवळजवळ 2,500 पासेस आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या फेऱ्या पण जास्त आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना थोडंसं दुपारच्या वेळेस साधारणतः 12 ते 2 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज वगैरे सुटल्यानंतर ज्या थोड्याशा म्हणजे त्यांना वेळेवर आम्हाला थोडीशी बस देणं थोडीशी अडचण निर्माण होते। त्यात आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्वजण आम्ही त्यावेळेस मध्ये आगाराच्या गेटवरतीच असतो, आमची टीम असते त्यावेळेस। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायोरिटीने त्यांच्या गावी जाण्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। पण थोड्या बसेच्या अडचण असल्यामुळे थोडेसे आमच्याकडून थोडीशी दिरंगाई होत आहे बसेस देण्याच्या बाबतीमध्ये। आणि लवकरच आता सध्या नवीन बसेस येत आहेत आपल्या आगारात, ती इलेक्ट्रिकल बसेस वगैरे येण्यात थोडासा विलंब आहे। परंतु बाकीचे सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट असतील या मोठ्या मोठ्या आगारासाठी त्या बसेस प्रथमतः देत आहेत आणि त्यांच्या जे काही बसेस आहेत शिल्लक त्या आपल्याला थोड्या दिवसांमध्ये मिळतील। आणि आपला जो हा सध्या जो काही प्रॉब्लेम चालू आहे प्रवाशांना किंवा विद्यार्थ्यांना वेळेत सेवा देता येत नाही, तो 100% फुलफिल होईल आणि त्यांना वेळेत सेवा मिळेल। बसेस कमी असण्याचं कारण काय? 18-19च्या मानानं तुलनेनं आता खूप प्रवासी आणि विद्यार्थी सगळ्यांची संख्या खूप वाढलेली आहे बसेसनं जाण्याची। 72 पेक्षा ऍक्च्युअली संख्या वर जायला पाहिजे होती बसेसची, तरी पण कमी झाली। म्हणजे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ पाहते, आम्ही बघतो येता जाता। तर कारण काय बसेस कमी असण्याचं केव्हा येते? नाही, बसेसचं काय झालंय, बसेस जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 10-12 वर्ष तर एकही बस म्हणजे आगारामध्ये नवीन अद्याप मिळालेली नाही। आणि बसेस हे आता कसं शेवटी ते जागा म्हणजे 15 वर्षाचं ठरवून दिलेलं आहे RTOच्या नियमाप्रमाणे। ते पूर्ण झाले की ते स्क्रॅप करावं लागते। पूर्वी 10 वर्षाच्या होत्या, 10 वरून 12 वर्षाच्या झाल्या, 12 वरून 15 वर्षाच्या RTOने परवानगी दिली। तरी पण आता जेव्हा शेवटी 15 वर्षानंतर बसेस त्या स्क्रॅप होतात, ते आपल्याला बंदच करावं लागतात कायमस्वरूपी। आणि नवीन बसेस न आल्यामुळे आणि ह्या बसेस स्क्रॅप होत चालल्यामुळे त्या बसेसची कमतरता पडत आहे। नवीन बसेसची आपण मागणी केलेली आहे? नवीन बसेसची मागणी आपण नवीनचीच मागणी असं काही नाही। आपण आपल्याला जुनी जरी बसेस दिल्या तरी पण आपण आपल्याला हे करतो, आपण आवश्यकता आहे नवीन काही जुनी कुठल्याही बसेस देणं आपल्याला आवश्यक आहे।
परंतु वरच्या लेवलला आपण तरी आम्ही विभाग नियंत्रक असे वारंवार त्यांच्याशी आमची एक महिन्याला मिटिंग असते किंवा त्यांची इथे भेट असते, त्यावेळेला आम्ही वस्तुस्थिती त्यांना दाखवून देत असतो. त्यांना पण माहिती आहे, पण आम्हाला पण हे माहिती आहे की विभागामध्ये बसेल नाही सध्या. त्याच्यामुळं आपल्याला माहिती असून सारखं मागणी करणं पण त्यांच्याकडे चुकीचं आहे. पण आता नवीन बस येऊ लागलेल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही कालावधीमध्ये महिन्या 2 महिन्यापर्यंत काही ना काही बसेस मिळतील. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काही बसेस काही वेळा वेळेवर सुटत नाही नसतात, तर त्याचं कारण काय? त्याचं कारण हे मगाशीच मी सांगितलं आपल्याला, बसेस हा आपला सध्या ह्या चांगला डेपोचा एकमेव वाटतं हा बसेसच आहे. त्याच्यामध्ये पण दुपारच्या वेळेस कसं असतं, साधारणतः विद्यार्थ्यांनी घरी परत जायची वेळ आणि गाड्या उतरणं आदल्या दिवशी मुक्कामाला वगैरे गेल्या असतात गाड्या, त्या थोडं उतरण्याची वेळ थोडंसं म्हणजे तंतोतंत असते. त्याच्यामुळे नंतर आल्यानंतर गाडी मेंटेनन्स सुद्धा करावं लागते, कारण जेणेकरून मार्गामध्ये गाडी बंद होऊ नये आणि खोळंबा होऊ नये आणि गैरसोय होऊ नये. म्हणून ती गाडी आल्यानंतर आपण पहिल्यांदा मेंटेनन्स करतो, त्याला एक साधारणतः अर्धा तासच्या आसपास लागतो वेळ. त्याच्यामुळे थोडासा दुपारच्या वेळेस फक्त 12 ते 2 पर्यंत या वेळेतच गाड्या थोड्याशा लेट करतात. आता पुण्याला जाताना बऱ्याचशा गाड्या आपल्या महूदवरून जातात, महूद, वेळापूर, साळमुख मार्गे जातात. परंतु पुण्याहून येणाऱ्या सांगोल डेपोच्या गाड्या बऱ्याचशा गाड्या या वेळापूर पंढरपूर मार्गे सांगोलला येतात. वेळापूर ते सांगोला मधले जे महूद, साळमुख आणि जी 15-20 गाव आहेत त्या प्रवाशांवरती अन्याय होतोय असं वाटत नाही का तुम्हाला येताना? नाही, बरोबर आहे. तशा 2 गाड्या होत्या आपल्याकडे चालू, तिथून 2:15 वाजता सुटणारी एक गाडी. पण कसं आहे, शेवटी आता महामंडळ शेवटी आता त्याच्या उत्पन्नाचा सुद्धा विचार करावा लागत आहे. आता पूर्वी प्रमाणे आता प्रवासी आपले त्या मार्गावरती जास्त भेटत नाहीत आणि पुण्यावरून जरी म्हटलं तर पंढरपूर मार्गावरती जास्त प्रवाशांचा भोग आहे. त्याच्यामुळे साधारणतः आपण आपल्याला पहिल्या प्रायोरिटीने तोच विचार करावा लागतो, बाबा प्रवासी जास्ती कुठल्या मार्गावरती आहेत. शेवटी ती गाडी सांगोल्यात येणार आहे, फक्त वाईट पंढरपूर मार्ग येणार आहे. मधल्या लोकांना वेळापूरमध्ये उतरून आपल्या अकलूज आणि सांगोला बसेसमधून परत येता येऊ शकतं, फक्त त्यांना डायरेक्ट येण्यात थोडीशी अडचण होते. ना आता ते प्रवाशांनी तक्रार कुठं करायची? कारण मी बरेच वेळा आणि अनेक प्रवासी ह्या गावाचे आहेत, 10-12 गावचे, वेळापूर पर्यंतच्या गावचे आहेत. साळमुख असतील, कोळेगाव, फळवणी, शिवणे, वाकी या गावातील प्रवाशांना गैरसोय होते. डायरेक्ट ते वेळापूरला उतरून असं ऑर्डिनरी सामान असते पुण्यावरून येणार, त्यामुळं पंढरपूर मार्गे खूप बसेस आहेत वेगवेगळ्या आकाराच्या, तिकडे खाली मंगळवेढा जाणाऱ्या, तुळजापूर जाणाऱ्या आहेत, तरी पण इकडून सोडावी अशी प्रवाशांची मागणी आहे. प्रवासाचा पुरेसा प्रसाद मिळाल्यावर आपण गाडी नक्कीच चालू करतो, जेव्हा कंटिन्यू ठेवू शकतो तेव्हा वाढवू पण शकतो. तर आपल्याला प्रवाशांनी प्रतिसाद देणं पण गरजेचं आहे. मागणी करायला पाहिजे, मागणी करून ती गाडीला बाबा जेणेकरून चालेल, महामंडळाला पण त्याचा फायदा होईल थोडाफार, या दृष्टीने पण प्रयत्न करायला पाहिजे. कारण आज तर शेवटी कसं कर्मचाऱ्यांचे पगार आणि डिझेलचा खर्च हा सगळ्यात मोठा आहे. कमीत कमी तो खर्च सुद्धा निघणं गरजेचं आहे. महामंडळ पहिल्यांदा फायद्याची कधीच आतापर्यंत अपेक्षा केली नाही. कमीत कमी ना पण ना तोटा याचा तो तरी कमीत कमी चालायला पाहिजे. पण तो जर डिझेलचा खर्च आणि कर्मचाऱ्याचा पगार जरी निघत नसेल तर मग शेवटी महामंडळ सुद्धा थोडासा विचार करावा लागतो. नाहीतर मग शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे आजकाल माझ्या वेळेवर होत नाहीत. मध्यंतरी 6 महिन्याचा संप झाला, पगार कमी आहेत पहिल्या. मग शेवटी शासन किंवा महामंडळ काय म्हणतं, तुमचा खर्च तुम्ही भागवा, त्यासाठी उत्पन्न वाढवा. उत्पन्न वाढवायचं म्हणल्यानंतर आपल्याला शेवटी मग मार्गाचा विचार करावा लागतो, कुठल्या मार्गे जास्त प्रवासी आहेत. मग समजा एखाद्या मार्गे 20 आहेत आणि एखाद्या मार्गे 5 प्रवासी आहेत, तर आपल्याला ते 20लाच फायदा कसा देता येईल, महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल हा सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो. त्याच्यामुळं आम्हाला तो मार्ग आम्ही सध्या बंद केलेला आहे. आणि जर प्रवाशांनी मागणी केली आणि पुरेसा प्रतिसाद जर मिळणार असेल तर आपण परत ती सेवा चालू करू. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार आता वेळेवर होत आहेत का? सध्या होत आहेत. 10 तारखेपर्यंत पगार होते. 7 तारीख होती, पण 10 तारखेपर्यंत शासनाने हे केलेलं आहे होईल म्हणून. पण एखादा दिवस महाग पुढे होतं, फक्त पगार होता. सध्या एसटी स्टँडवर आणि बसमध्ये सुद्धा महिलांशी आणि विद्यार्थिनींशी कधी कधी असभ्य वर्तन केलं जातं काही समाजकंटकांकडून. त्या संदर्भात काय उपाययोजना आपण ऍज अ व्यवस्थापक म्हणून केलेल्या आहेत का? नाही, जशी तक्रार त्वरित आली की लगेच सदर बस आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातो किंवा पोलिसांशी संपर्क करून पोलिसांना कर्मचाऱ्यांना तिथे पाठवून देतो. पण अशी घटना तर आतापर्यंत माझ्या कानावरती आली नाही की बसमध्ये असाचा प्रकार झालेला आहे म्हणून. त्याच्यामुळे गांभीर्याने दखल देतो. नाही, तक्रार आल्यानंतर दखल घेण्यापेक्षा सीसीटीव्ही सारखे उपक्रम असे काही विचाराधीन आहेत का? बसवरती आहेत आपल्याकडे 10 कॅमेरा आहेत जवळजवळ. अजून पण वाढवण्याचा आपलं चालू आहे, प्रस्ताव दिलेला आहे, मागणी केलेली आहे. पण
ज्यावेळा म्हणजे आपल्या बस स्टँडवरती कंट्रोलर लागतो, स्थानिक प्रमुख असतात, तिथे कर्मचारी असतात. एखादी घटना तशी निदर्शन आली की आपण तिथे लगेच निपटारा करतो त्याचा. अजून काय सुविधा आहेत प्रवाशांसाठीच्या? प्रवाशासाठीच्या सुविधा ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी आता ते आपल्या मागच्या 2 वर्षापासून महिलांसाठी तर हे केलेलं आहे आपण, म्हणजे ज्यांची 65 वर्ष वगैरे महिलांसाठी 50% महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत 50% तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे महिलांना, अर्धे तिकीट सगळ्यांना 6 वर्षाच्या पुढे. आणि ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक ज्यांचे 75 वर्ष पूर्ण झाले त्यांना आपण पूर्ण मोफत प्रवासाचं हे केलेलं आहे, शासनामार्फत महामंडळामार्फत चालू केलेली आहे योजना. आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आणि विशेष म्हणजे ह्या 2 ज्या योजना आल्या त्या 2 योजनेमुळे महामंडळ हळूहळू पूर्वपदावर महामंडळ फायद्यात येऊ लागलेलं आहे. त्याचा चांगल्या प्रकारे महामंडळ फायदा झालेला आहे. काही ठिकाणी आपला सांगोला तालुक्यात शेतकरी वर्ग भरपूर आहे, तरी ते गावात न थांबता त्यांची वाडी वस्ती कुठं असेल किंवा सोयीच असेल तिथे थांबतात. मग हात दाखवली की बस थांबवायला पाहिजे का नको आहे काय त्यांची? नाही, थांबवायला पाहिजे. ग्रामीण भागात ज्या गाड्या आहेत त्या भागात जिथं छोटीशी वस्ती असेल, वाड्या असेल किंवा एक असे 4-5 प्रवासी उभे असतील तर अशा वेळा तिथे 100% थांबवायला पाहिजे. तशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि तसे चालक थांबतात. क्वचित एखादं नाही थांबलं, आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करतो. काही वेळा स्टॉप असून सुद्धा स्टॉप नाही म्हटलं जातं वाहकांकडून, त्यावेळी त्या प्रवाशांनी काय करायला पाहिजे? काय प्रवाशांनी आपल्या बस स्थानकावरती तक्रार पुस्तक आहे किंवा आमच्या नंबरवरती किंवा आम्हाला स्थानिक प्रमुख आहे, मी आहे, आमच्याकडे फोनवरती जरी सांगितलं तर आम्ही त्यांची लगेच दखल घेऊन त्याच दिवशी त्याच वेळेत ड्रायव्हर कंडक्टरला लगेच बोलवून लगेच त्यांच्यावरती समज देऊन कारवाई करतो त्यांच्यावर. एसटी बसमध्ये तक्रार पुस्तक असते का वाहकांकडे? तक्रार पुस्तक असतंय नियमाने त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे आपण जे दिलेलं आहे तक्रार पुस्तक छोट्या वाई करून अधिकृत करून दिलेले आहे त्याच्याकडे. तुम्ही तशी मागणी केली तुम्हाला देतील ते. कधी कधी काय होतं आपल्या सांगोला डेपोचे आपल्या सांगोल्याच्या शिवारात थांबतात वाहक, पण अकलूज डेपो असेल, जत डेपो असेल, अदर ते मोकळ्या गाड्या असून सुद्धा थांबवत नाहीत हात दाखवलं तरी. थांबायला पाहिजे. त्या म्हणजे आपल्या भागातल्या गाड्यांचा आपण विचार करू किंवा आपल्याकडे एखाद्या आगाराची बाहेर आगाराची जर तक्रार आली तर संबंधित आगार व्यवस्थापकांना आपण पत्रकार किंवा फोनद्वारे कळवतो त्यांना, बाबा अशी तक्रार येते, आपल्या चालक वर्गांना तशी सूचना द्या. सध्या सांगोला बस आगार फायद्यात आहे की तोट्यात? फायद्यात असेल तर साधारणतः किती अंदाजे या संदर्भात व्यवस्थापकांनी सांगा. आपला फायदा किंवा कसं प्रत्येक डेपोची किंवा आगार व्यवस्थापकाचं मूल्यांकन हे गत वर्षी डेपो कसा होता, किती डेपोला फायदा होता किंवा तोटा होता, त्याच्यानंतर आपण कामकाज करून त्याच्यामध्ये किती सुधारणा केली याच्यावर होतं. आता आपण मागच्या 2023चा विचार केला, संचित वर्षमध्ये एप्रिल पासून आर्थिक वर्ष चालू होतं ते, त्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्यावेळेचा तोटा 23 मध्ये 1,95,00,000 रुपये होता. तर आपण तो सध्या कमी करत 1,32,00,000 कमी केलेला आहे तोटा आता सध्या ह्या महिन्यापर्यंत, ऑक्टोबर पर्यंत. म्हणजे तेवढा आपण उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे. नियोजन करून बसेस वाढवण्यासारखं म्हणलं तर आपल्याकडे डिझेलवर जो खर्च होतो तो कमी करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये डिझेलची बचत कशी करता येते बघून डिझेलची मध्ये बचत केलेली आहे. त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी चालक वाहकांना प्रबोधन किंवा आपले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रबोधन करून चालक वाहकांना पण म्हणजे मार्गावरती ड्युटी करत असताना मार्गामध्ये सगळे प्रवासी घेऊन जाणे किंवा एखाद्या बस स्थानकावर प्रवासी नसतील तर तिथं थोडा वेळ थांबवून प्रवासी घेऊन मदत मार्गस्थ होणे, अशा प्रकारे आम्ही थोडंसं नियोजन केलेलं आणि सर्व कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यामुळे व सगळे मनापासून प्रयत्न करत असल्यामुळे ह्या आगाराचा तोटा आतापर्यंत 1,32,00,000 कमी झालेला आहे. म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी आपलं हे आगार 11,00,000 फायद्यामध्ये होतं, परंतु आता सध्या थोडंसं तोट्यामध्ये आलेलं आहे. पण हा तोटा येत्या 2 महिन्यामध्ये भरून निघेल. पण गत वर्षीच्या तुलनेने म्हटलं तर आपण 1,32,00,000 कमी केलेला आहे. म्हणजे थोडा फायदा झाला, थोडा फायदा तेवढा आपण त्यांनी तोटा कमी केला म्हणजे बचतच केली. धन्यवाद. आणि दुसरा एक प्रश्न महत्वाचा राहिला की काही वेळा काही वाहकांचं वर्तन प्रवासांच्या बाबतीत थोडस उद्धटपणाचं आरेरावीचं असतं, त्या संदर्भात आपण काय प्रबोधन केलेलं आहे? प्रबोधन आपण वारंवार करतोय आणि वाहकांचं पहिलं महत्वाचं कर्तव्यच ते आहे. आपण ही प्रवासी देणारी सेवा आहे आणि प्रवासी आपलं दैवतच आहे आणि त्यांच्यावरच आपली रोजीरोटी आहे. त्याच्यामुळे प्रवासी बांधवांना चांगल्या प्रकारे सौजन्याने पहिलं वागणं, त्यांना मार्गदर्शन करणं, कोणी अपंग प्रवासी असतील तर त्यांना मदत करणं गाडीमध्ये घेण्यासाठी
जागा वगैरे बसेसमध्ये उपलब्ध करून देणं, वयस्कर असतील, विद्यार्थी असतील, अशा आम्ही वारंवार सूचना देतच असतो. पण त्याच्यातून कोणी जरी चुकून केलं असेल किंवा त्यांच्याकडे नकळत त्यांनी केलं असेल तर त्यांना तो आमच्याकडे तक्रार आली किंवा आमचे निदर्शन आले, आम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई 100% करत असतो आणि केलेल्या पण आहे. ठीक आहे, धन्यवाद. आज अतिशय दिलखुलासपणे मनमोकळेपणाने आगार व्यवस्थापक पोपळे साहेबांनी मुलाखत CBS न्यूज मराठी टीमला दिलेली आहे. याचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा या मुलाखत.